शुक्रवार रात्री मिठाचे वास्तू उपाय संपूर्ण मार्गदर्शन वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो। विशेषतः शुक्रवार रात्री मिठाचे उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा मिळते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात। मिठाचा उपयोग घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी केला जातो, ज्यामुळे मानसिक शांतता आणि सौख्य टिकून राहते। शुक्रवार रात्री मीठ आणि पाण्याचा उपाय करणे सर्वात प्रभावी मानले जाते। एका ग्लास पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने घराच्या कोप्यांमध्ये शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकली जाते। यामुळे घरात आर्थिक समृद्धी आणि सौख्य टिकून राहते। घरात स्वच्छता ठेवण्यासोबतच मिठाचे उपाय केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतात। याशिवाय शुक्रवारी अंघोळ करताना पाण्यात थोडेसे मीठ मिसळून स्नान केल्याने मानसिक शांती मिळते आणि शरीरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते। घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवल्यास घरात येणारी नकारात्मक ऊर्जा रोखली जाते। मिठाचा वापर करून घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर करावी? घरात जर वारंवार वाद होत असतील, मानसिक तणाव जाणवत असेल किंवा आर्थिक अडचणी सतत येत असतील, तर वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मक ऊर्जा असू शकते। मीठ हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे, जो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि घरातील वातावरण शुद्ध करतो। मिठाचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मिठाचे पाणी तयार करून दरवाजाजवळ आणि कोप्यांमध्ये शिंपडणे। यासाठी एका पेल्यात पाणी घ्या आणि त्यात 1 चमचा मीठ मिसळा। त्या पाण्याने घरातील सर्व कोप्यांमध्ये हलक्या हाताने शिंपडल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात। याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी एका काचेच्या वाटीत मीठ आणि पाणी ठेवून ती बेडजवळ ठेवावी। सकाळी हे पाणी टाकून द्यावे। यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि मानसिक तणाव कमी होतो। शुक्रवार रात्री मीठ आणि पाण्याचा उपाय घरात धनलाभ कसा वाढवायचा? वास्तुशास्त्रात शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला गुरुवार जातो। के दिन हल्दी के दान से विवाह में आ रही बाधाएं दूर होती हैं और शीघ्र विवाह के योग बनते हैं। विशेषतः मीठ आणि पाण्याचा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समस्या दूर होतात। शुक्रवारी रात्री घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मीठ आणि पाणी ठेवले असता धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात। तसेच घरातील कोप्यांमध्ये मिठाचे पाणी शिंपडल्यास घरात स्थिर आर्थिक वृद्धी होते। हा उपाय करताना मनात सकारात्मक विचार ठेवणे महत्त्वाचे आहे। याशिवाय तिजोरीच्या आत एका छोट्या वाटीत मीठ ठेवले तर घरातील पैसा स्थिर राहतो आणि अनावश्यक खर्च टाळला जातो। पण हे मीठ दर आठवड्याला बदलणे आवश्यक आहे। मिठाचे विविध प्रकार आणि त्यांचे वास्तुशास्त्रामध्ये महत्त्व वास्तुशास्त्रानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाचा वेगळा प्रभाव असतो। सर्वसामान्यतः 2 प्रकारचे मीठ प्रचलित आहेत, सामान्य टेबल सॉल्ट आणि खड मीठ रॉक सॉल्ट। 1. टेबल सॉल्ट साधे मीठ हे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। याचा उपयोग स्वयंपाकात जसा केला जातो तसाच तो स्नानासाठी किंवा घरात शिंपडण्यासाठीही प्रभावी ठरतो। 2. खड मीठ हे समुद्रात किंवा खाणींमध्ये मिळते आणि यामध्ये अधिक शुद्ध ऊर्जा असते। खड मिठाचा उपयोग विशेषतः वास्तुशास्त्रीय उपायांसाठी केला जातो। ते वातावरण शुद्ध करते आणि नकारात्मक ऊर्जा हटवते। धन आणि समृद्धीसाठी मिठाचा उपयोग कसा करावा? धनप्राप्तीसाठी मिठाचे काही प्रभावी उपाय आहेत। यातील सर्वात सोपा उपाय म्हणजे मिठाचा उपयोग करून घरातील वातावरण शुद्ध करणे। शुक्रवारी तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागी एका वाटीत मीठ ठेवले तर पैसा टिकून राहतो। पण हे मीठ दर आठवड्याला बदलणे गरजेचे आहे। याशिवाय घरातील फर्निचर किंवा दरवाजे जिथे अडकतात तिथे मिठाचे पाणी फडक्याने पुसल्यास धनप्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात।
मानसिक तणाव आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी मिठाचे उपाय. नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी मिठाचा प्रभावी वापर करता येतो. 1. स्नानाच्या पाण्यात मीठ मिसळून अंघोळ केल्याने मानसिक तणाव कमी होतो. 2. घरातील कोप्यांमध्ये मिठाचे पाणी ठेवले की घरातील नकारात्मकता निघून जाते. 3. दर आठवड्याला स्वयंपाकघरात मीठ आणि पाणी मिसळून पुसल्याने घरातील वाईट शक्ती दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार मीठ घरात कोठे ठेवावे आणि कोठे ठेवू नये. मीठ कुठे ठेवावे? तिजोरीमध्ये, दरवाजाच्या आसपास. कोप्यांमध्ये मीठ कुठे ठेवू नये? देवघरात, बेडखाली, जेवणाच्या टेबलवर. निष्कर्ष आणि अंतिम वास्तू टिप्स. शुक्रवारी रात्री मिठाचे उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, आर्थिक स्थैर्य वाढते आणि देवी लक्ष्मीची कृपा होते. मिठाचा योग्य वापर केल्यास सुख, समृद्धी आणि मानसिक शांती मिळते. महत्त्वाच्या वास्तू टिप्स. प्रत्येक शुक्रवार मिठाचे उपाय करा. कोप्यांमध्ये मिठाचे पाणी शिंपडा. स्नानाच्या पाण्यात मीठ टाका. तिजोरीत मीठ ठेवून आर्थिक स्थैर्य मिळवा. या उपायांचा नियमित अवलंब केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडतील. वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी मिठाचे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. मीठ हे केवळ स्वयंपाकासाठी वापरण्यात येत नाही, तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जात असल्याने शुक्रवारी रात्री मिठाचे उपाय केल्यास घरात संपन्नता, सौख्य आणि धनलाभ होतो. मिठाचा धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व. प्राचीन काळापासून मिठाला पवित्र आणि ऊर्जा शुद्ध करणारे घटक मानले गेले आहे. हिंदू धर्मात पूजेसाठी पवित्र जल तयार करताना त्यात मीठ मिसळले जाते. वास्तुशास्त्रानुसार मिठाचा योग्य वापर केल्यास धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि घरातील अडचणी दूर होतात. मिठाचा वापर करून घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर करावी? 1. घरात नकारात्मक ऊर्जा ओळखण्याची लक्षणे. घरातील व्यक्तींमध्ये सतत वादविवाद होणे, आर्थिक नुकसान किंवा धनहानी होणे, वारंवार आजारपण येणे, मानसिक तणाव आणि चिडचिड वाढणे. जर वरीलपैकी काही लक्षणे वारंवार जाणवत असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा असू शकते. अशा वेळी मिठाचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास संपत्ती, सौख्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. 2. कोप्यांमध्ये मीठ ठेवण्याचा उपाय. घरातील चारही कोप्यांमध्ये एका काचेच्या वाटीत मीठ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. हे मीठ दर आठवड्याला बदलणे आवश्यक आहे. 3. मिठाचे पाणी शिंपडण्याचा उपाय. साफसफाई करताना एका बादली पाण्यात 1 चमचा मीठ मिसळून जमिनीवर मारल्यास घरातील निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते. शुक्रवार रात्री मीठ आणि पाण्याचा उपाय. घरात धनलाभ कसा वाढवायचा? 1. धनप्राप्तीसाठी तिजोरीत मीठ ठेवण्याचा उपाय. तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी एका वाटीत मीठ ठेवल्यास धन टिकून राहते आणि अनावश्यक खर्च कमी होतो. पण हे मीठ आठवड्यातून एकदा बदलणे आवश्यक आहे. 2. मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवण्याचा उपाय. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना थोडेसे मीठ ठेवले की घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि दारिद्र्य दूर होते. 3. नोकरी व्यवसायात वाढीसाठी मिठाचे उपाय. शुक्रवारी एका वाटीत मीठ आणि लिंबू ठेवून ते घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवावे. यामुळे व्यवसायात भरभराट होते आणि नोकरीत प्रगती होते. मिठाचे विविध प्रकार आणि त्यांचे वास्तुशास्त्रामध्ये महत्त्व. 1. साधे मीठ, टेबल सॉल्ट. घराच्या कोप्यांमध्ये ठेवण्यासाठी प्रभावी. स्नानाच्या पाण्यात मिसळण्यासाठी योग्य. 2. खड मीठ, रॉक सॉल्ट. वास्तुशुद्धी आणि पूजा विधींमध्ये उपयुक्त. घराच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यासाठी योग्य. 3. काळे मीठ, ब्लॅक सॉल्ट. आरोग्यविषयक उपचारांसाठी अधिक उपयोगी. 4. समुद्री मीठ, सी सॉल्ट. जलशुद्धीकरण आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी. मानसिक तणाव आणि दुर्भाग्य दूर
करण्यासाठी मिठाचे उपाय 1. स्नानासाठी मिठाचा उपयोग शुक्रवारी अंघोळ करताना पाण्यात 1 चमचा खड मीठ टाकून स्नान केल्यास मानसिक तणाव दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. 2. झोपताना बेडजवळ मीठ ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी एका काचेच्या वाटीत मीठ आणि पाणी ठेवून ती बेडजवळ ठेवल्यास अनिष्ट शक्ती दूर होतात. सकाळी हे पाणी टाकून द्यावे. 3. ऑफिस किंवा दुकानासाठी उपाय. कार्यालयात मिठाचे पाणी शिंपडल्यास व्यवसायात सकारात्मक बदल होतो. दुकानात मिठाचे छोटे पाउच ठेवल्यास ग्राहकांची संख्या वाढते. वास्तुशास्त्रानुसार मीठ घरात कोठे ठेवावे आणि कोठे ठेवू नये. ठेवण्याची योग्य ठिकाणे. तिजोरी, मुख्य दरवाजा, घरातील कोपरे ठेवू नये अशा ठिकाणे. देवघर, बेडखाली, स्वयंपाकघरातील जेवणाच्या टेबलावर. मिठाच्या उपायांमधील सामान्य चुका आणि त्यापासून कसा बचाव करावा. 1. योग्य प्रकारचे मीठ वापरणे गरजेचे आहे. वास्तू उपायांसाठी खड मीठ किंवा साधे मीठ वापरणे फायदेशीर असते. 2. मीठ वापरल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावणे. मिठाचे उपाय केल्यानंतर ते वाहत्या पाण्यात टाकणे चांगले असते. 3. नियमितता महत्वाची आहे. शुक्रवारी हे उपाय नियमित केल्यासच त्याचा योग्य परिणाम दिसून येतो. देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवार रात्री मिठाचा उपाय 1. धनप्राप्तीसाठी विशेष उपाय. शुक्रवारी रात्री देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर एका वाटीत मीठ आणि लिंबू ठेवल्यास धनलाभ होतो. 2. घरात सुखसमृद्धी वाढवण्यासाठी उपाय. मुख्य दरवाजाजवळ मीठ आणि पाणी ठेवले असता घरात सौख्य व आनंद टिकतो. 3. अनिष्ट शक्ती टाळण्यासाठी उपाय. प्रवेशद्वारावर मिठाच्या पाण्याने स्वच्छता केल्याने अनिष्ट शक्ती दूर होतात. झोपण्यापूर्वी बेडजवळ मीठ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते. निष्कर्ष आणि अंतिम वास्तू टिप्स. शुक्रवारी रात्री मिठाचे उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, आर्थिक स्थैर्य वाढते आणि देवी लक्ष्मीची कृपा मिळते. नियमितपणे हे उपाय केल्यास धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि मानसिक तणाव दूर होतो. मुख्य वास्तू टिप्स. मिठाचा वापर करून नकारात्मक ऊर्जा दूर करा. तिजोरीत आणि मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवा. स्नानाच्या पाण्यात मीठ मिसळून मानसिक शांती मिळवा. प्रत्येक शुक्रवारी मिठाचे उपाय करून आर्थिक समृद्धी मिळवा. जर तुम्हाला शुभ परिणाम मिळवायचे असतील तर हा उपाय करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.